जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, विषाच्या प्याल्याच्या साक्षीने आता इथे होणार आहे एक मांडवली. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या वाटाघाटी अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील अतरंगी कलाकारांना. आज मला जाम टेन्शन आले रे. ऍक्च्युली माझा आज इमोशनल डे आहे रे. यो माझा पप्पूस सुलतान मोरे यो मला सोडून 30 वर्षापूर्वी त्याचा धंदा नाही गादी तो मना देऊन गेला. अब मेरी बारी आहे. आता यो धंदा सगळ्याने ही गादी या माझ्या पोराला म्हणजे मुंद्रूला मी देणार आहे. ऑल द बेस्ट. मला पायापर 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 त्याला सुखी ठेव. बाला सुखी ठेव. राहुल केलं थँक्यू. आज मला मला जाम आनंद झालाय. तुला ही मी माझी गादी आज देणार. काय झालं हु करा काय झालं. कसली गादी देत आहे? तुमच्या गादीतला कापूस कधीच बाहेर आलाय. काय शेट काय तो डॅशिंग ओमक्या ना तुमची गादी कधीच रिकामी करायला घेतली त्यांनी. अरे काय बोलतो तुला काय काय बोलतो काय मित्राचा पोरगा म्हणून लय हलक्यात घेतला तुम्ही त्याला. पण त्याने काय केला? काय केलं? आपल्या पोराची मंद्रूची 2 वेळा मर्डर करायची ट्राय केला त्याने. आय नो तुम्हाला आय नो बाबा मला माहिती ना सगळं. काय आय नो करताय? अरे पण मी त्याला मांडवलीसाठी इकडे बोलवलंय ना. काय हा तुम्ही त्याला मांडवलीसाठी इथे बोलावलाय? इकडे बोलवलंय. काय वाटतं का नाही तुम्हाला? झालं आता त्याला आपण मोठा केला त्याने तुमचा मावा मलायला घेतलाय. माहिती नाही. तो आपल्या पोराच्या जीवावर उठलाय. तुम्हाला काय तुम्ही आपल्या लेवलला आणून बसवणार आहे त्याला? अरे काय तुम्हाला कळत नाही ना. मला गद्दार आहे तो गद्दार. आपण त्याला मोठा केला ना त्याने स्वतःची गँग बनवली आहे आता. अरे पण तशीच पद्धत आहे ना. मेन गँग मधून बाहेर पडायचं ना स्वतःची गँग तयार करायची. आपल्याला वाटलं होतं का तो फुटीर निघेल म्हणून. मला वाटलं तो गांडूल आहे पण कवा फना काढले म्हणा पण नाही कळलं रे. आता कळलाय ना तो येऊन फनाच काढणार आहे. मग कशाला बोलवलाय त्याला तू नको इथे? टेन्शन घेऊ मी आहे ना बाबा. अरे मम्मूस तोच तर प्लॅन आहे ना मम्मूस. कसला प्लॅन? अरे त्याला मांडवलीला बोलवायचा, त्याला फुल गाफील मध्ये ठेवायचा आणि त्याच्या ग्लास मध्ये विष टाकायचा आणि त्याला इथेच मारून टाकायचा. जाम भारी. ए जांगो बाबा यो कोण आहे मधीच कारलास बाबा. काय तुम्हाला माहित नाही तसं काय? कोण तुम्ही गप्पा बसाव. हे बाप तेवढाच राहिलाय पण माझा बेटा मोठा झाला आज. मम्मूस असू दे असू दे असू दे. त्याला संपवायचा. संपवणार मम्मूस त्याला संपवायचा. संपवणार. हॅलो तू एक काम कर जा जा गलास घेऊन ये तू. भाई ओंकार डॅशी घेतोय. अरे येऊ दे ना नको टेन्शन घेऊ. येऊ दे त्याला पण एक काम कर. मला तू नाही एकदम एकदम माहोल बनव. हे मला तू एक काम कर तू आज जा आणि गलास घेऊन ये. ठीक आहे बच्चा. त्याचा गलास आपल्याला कसं कळणार? बापूस ज्या ग्लासामध्ये विष आहे त्या ग्लासात मी 2 बर्फाचे खडे टाकणार आणि ज्या ग्लासांमध्ये विष नाही आहे त्याच्यात मी एकच खडा टाकणार. तो खडे खडे जाणार बापूस. माझ्या पोरात जाम भारी वावरलाय. बापूस झालं ह्यो गडबडीत झालं पण हुशार निघालं रे. काय बोलता बापूस? नाही ऍक्च्युली काही झालं त्या टायमाला जाम फायरिंग माझ्यावर होत होती ना. म्हणजे गँगवाले फायरिंग करत होते. हवालदार शोधत होते त्याच्यामुळे बोलतो. त्याच्यामुळे एकदम ताण तणावामध्ये पण तू हुशार निघाला. एक काम कर जा तू 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 घालायचं बघ. तू एक काम कर. ए बाबा माहुल बचा बचा. तुझा बाप मेलाय का ऍटम पलाली. अरे मूड माहुल मुकेशची गाणी गा पण एकदम असं एनर्जी हे झांगड झुंगूड असं वाजव ना. बोल बोल भाई 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 चांगला गातो तू. चांगला गातो. हे घे हे घे. आहेच काही अजून इथे.
दादूस हा? हटवला सगळा रे आपल्याला. अरे सुलतान गेला. वाईट वाटला होता, येणार होतो आपण, पण आपली गलत फॅमिली झाली होती, त्यामुळे जरा दादूस आपला बाप गेला तेव्हा तू हात ठेवला रे. अरे हो 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 तू हात ठेवला रे हो आपल्यावर. ना रे, हो. आपण विसरलो नाही. हा 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 कोण आहे नवीन, कोण आणलाय? नाही नाही हो, मुकेशजीची मला मुकेशजींची गाणी आवडतात ना. हे घे रे, तुला घेऊन टाक. आधी ही गायची. नाही नाही ते आधी पहिलं म्हणा लताजींची गाणी जाम आवडायची ना म्हणून. एवढी गायली, खांद्यावर बसून कानात गायली अरे आणि गँग फोडली. नाही, हा? दादूस हा. काय? नको अरे नको टेन्शन जे जायला गेलं सगळं आता विसरून जायचं मला. है ना? मी विसरलोय, तू विसर. ए बाई तू पण विसर. ए बाला तू पण विसर आणि तू पण विसर. हा भाई सगळे विसरून गेले तर लक्षात कोण ठेवणार ना? कानफार फोरीन बसाऱ्या एक मूड चालला त्याच्यात मध्येच पिचुकतच का चालला. जाऊ दे, त्याच्यावर कशाला अरे, ओरडतोय? वकील कोण आहे आहे? तो. वकील झाला? वकील. पप्पूस हा. ए तुम्ही दोघं मिठी लावा, चेक करा चला. भाई मिठी मारा, शेक हँड करा, असं येते. अरे ते नको ना बोलू बसाऱ्या. तुम्ही मिठी मारा, एक मैकांना मिठी मारा चला. आपण मारू, याला तयार आहे का हा? अरे पप्पूस मी पण तयार आहे. आपण पण पप्पूसच्या शब्दाबाहेर नाही. अरे भाई तू शब्दांचं काय सांगतो? शब्द पण भाईंच्या शब्दाच्या पुढे, त्याचं काय करशील? कानफार फोडून बसाऱ्या परत बोलला असतं. वकील आहेस तर वकीलगिरी कर ना, फालतूगिरी कशाला करतात? ए बाबा ए चले माहूल आलंय माझं माणूस. माहूल बजा मजाक करो एकदम. भाई दोस्ती दोस्ती बिस्तीवाला गाणं लाव चल. दोस्ती दोस्ती हे झालं. दोस्तीवाला गाणं सांगतोय तुला ना, ना राहा काय परत गाण्याला असतं तू नाही राहा. हल हल. पप्पूस मोहब्बत प्यार प्यार वाला मोहब्बत वाली दोस्ती वो गाना लगाओ. बालू ना चला यार, मी काय बोललो सगळे आता हे सगळे विसरायचं, एन्जॉय करायचं. चला चला, चला, पेट पप्पू. मारा, चला पेट पेट मारू, मारा. पप्पू. हा, 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 हा. ए बाला हा बघ, यो तुझा पेग 2 बर्फवाला बाला तुझा पेग आहे ह्यो. आणि हा 1 बर्फवाला त्याच्या त्याच्या तुझा पेग आहे. हा. आणि 1 बर्फवाला तुझा. आणि हा पण 1 बर्फवाला बाला तुझा. चला गारायचा गायची आहे. हा माझा, हा माझा. चला. अच्छा, ए भाई भाई त्याचा मोहब्बत वगैरे सोड, आपण दुनियेवर राज करतो, दुनियाचं काहीतरी अरे नाही ते होणार, तू पिना. चल 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 सुरू कर चल. हुजूर. ए थांब बाई थांब 2 मिनिटं थांब काय रे काय याला थांबव. ऐक पी ना. बाई पैसे देत होतो. इकडे नाही नाही ते मी देतो. 2 मिनिटं बाई मी देतो. इकडे ना बाई बाई मला ना काहीतरी गफलत वाटते हं? हे मागातपासून फक्त तुलाच बोलतात पी पी, ते स्वतः कोण पित नाही. ए काहीतरी याड्या बोलू नका. काय बोलतो काहीतरी वीज बीज कालवू नको. अरे भाई आहे, दादूच आहे आपला. असा पाठीवर ना वीज बीजेचा नाही करणार. करायचं असेल सीधा छाती पे काहीतरी आपलं दादूच. हा, चल. शेट मार, मार. बाई थांब बाई. अरे बाई त्याच्यात बर्फ आहे बाई. मग सर्दी झाली ना बाई तुला, कशाला बर्फवाला पितो? बिना बर्फवाला पी ना. भाई भाई बने तू नाचला असतो. भाई नको आहे, सर्दीवाला नको रे, बर्फाला नको. आपल्याला सध्या काय सायन कुरला आहे ना दादूस, त्यामुळे लय प्रॉब्लेम होतो दादूस. अरे सायन कुर्लात प्रॉब्लेम असेल तर शिवडीतून औषध आणतो ना, नको टेन्शन घेऊ. दादूस दादूस कशाला? ऐक ना, मी 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 काय बोलतो, तू घे ना हे. दादूस नको ना, कशाला थंड याच्यात नको दादूस. आपण नंतर पितो, वाटल्यास आता ना सर्दी झाली आहे. अरे लय भाई डोक्याला पण त्रास होतो. विदाऊट बर्फ विस्की कशी पिणार ना? बरोबर बोलतोय बाई. आपल्या गाडीमध्ये रम आहे, मस्त गरम पाण्यात न पितो. अरे काय राम? ठरलंय ना बिस्किट प्यायचं. बिस्किट आहे ना ते मी बर्फ टाकलं आणि ते पप्पूस 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 मोहब्बतचे 2 थेंब त्याच्यात थेंब टाकलेत टाकले ना. पप्पूसनी.
चल ठीक आहे चल तू टाकलेस ठीक आहे. मोहब्बतची तर बसा बसा तुम्ही इकडे भाई बर्फ तर सर्दीचं एक टेन्शन नसतं रे बाला मी सुद्धा सर्दीमध्ये असं बर्फ कडून कुडून चावून खायचो सर्दी काय सर्दी झाली बोल चल बस पिऊया चल चल, त्या शब्दावर आपण तुला माहिती आहे चला. चेअर्स करा Cheers, cheers. आता शेवटचं चेअर्स आहे हा, याच्यात आपण cheers. प्यायचं भाई मी का बोलतो काय बोलत पाहिजे ए तुझं काय रे नाही नाही भाई आपण ते ठरवलंच नाही चेअरच्या आधी काय ते कोण कुठला एरिया बघणार कोण कुठल्या एरिया जाऊन वसुली करणार हा तर मेन मुद्दा आहे ना भाई ते ठरवूया दादूस ते ठरवूया अरे यार अरे यार नाही कसं आहे दारू आपण रात्रभर पित राहू एकदा पतंग वर गेला ना आपण मग गुल होतो तुला माहिती आहे काय लक्षात नाही राहणार अरे मी काय बोलतो एकदा पहिला पेग मार नंतर ठरवू ना आपण हे दारू काय आहेच ना रात्र मग तू कुठली पण आण ना पिणार बसून इथे हे बघ, ए मंदिर आपण एक काम करूया डायमंड हॉटेल ते बालाजी हॉटेल आपला एरिया ठीक आहे चल अजय पॅलेस ते राणीबाग माझा एरिया चल संपला झालं एवढं काय चला 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 अरे भाई कोण कोणाकडनं वसुली करणार ते आपण ठरवलंच नाही मी काय बोलतो बाबा एक पेग मारू दे ना मग ठरवू आणि ना मग ठरवूया ना. ठरणारच आहे सगळं फायनल दादा कसं आहे हा आपला हे आहे लिगल ऍडवायझर आहे हा गुजा दादा आहे तसा हा आपला आहे तर ह्याच्या ऐकल्याशिवाय आपण काय करत नाही अरे हा, यार. सोपा करूया ठेवा सगळ्यांनी ग्लास ठेवा आधी ठरवूया मग आपण जे काय ते पिऊया हा ते ठीक आहे चल पंक्चरवाला आणि पीठवाला त्याच्याकडून मी हप्ता गोला करणार चल हा, चल पंक्चरवाला तुला घे दे पंक्चरवाला दे चल वाला तुला घे घेतला चल पाणीपुरीवाला मला घे ए, ते पाणीपुरीवाला मला पाहिजे अरे पण पाणीपुरीवाला तुला पाहिजे तर मग मला काहीतरी दे पंक्चरवाला तरी दे तीन तू घेतले ठीक आहे चल पंक्चरवाला घे चल पंक्चरवाला मला हा, घे, चल. चायनीज वाला मला चल. आणि हा अंडीवाला अंडीवाला तुलाच घे. अंडीवाला मी घेतो चल अरे तीन झाले तुझ्याकडे हा, मग? एक काम कर पाणीपुरीवाल्या मध्ये ठेव हा. सोमवार मंगळवार बुधवार तू ये जा हे गुरुवार शुक्रवार शनिवार आम्ही घेऊ तुम्ही घ्या. आणि रविवारी मॅच नंतर सगळ्यांनी फुकट पाणीपुरी खाऊ ठीक आहे चल करून टाकलाय हा ठीक आहे डन डन आहे डन कर डील Deal done, चल. हा चल भाई आप पिऊया भाई पिऊया म्हणजे प्यायला लागणार आहे आता काय उरलं काय चला भाई आपला ग्लास कुठला आहे ए बेचारे कुठला ग्लास आहे त्याचा मला पण नाही माहित पप्पूस. अरे भाई एवढा काय द्यात कुठला पण घ्या काय फरक पडतो घ्या कुठला हा तसं पण चालेल हा घेऊ मी हा घेऊ हा, तुम्ही घ्या हा, चालेल हे घ्या चालेल. हे गेला, हे दाढी हे की एवढा चला अरे म्हणजे पी चल ए अरे हा ना. बर्फ वितळलाय मला पण नाही काय कळलं ते पप्पू. अरे म्हणजे काय झालंय तुमचं चला ऍक्च्युली मी ते काय दोन बर्फ आले ते लक्षात येत नाही कोणाकडे गेलं अरे काय एवढ्या त्या दोन बर्फात आहे हा, पी चल cheers कर. नाही नाही मी नाही पीत पप्पूच्या समोर मी नाही पीत हा मला भीती वाटते काय कसला पोरगा काढलाय रे पप्पूंच्या चल तू तरी पी चल चल रे हा हा मी हा अरे मी पण नाही बायकोच्या समोर मी हातात ग्लास घेतच नाही बोलतो काय पण बोलताय काय मी आधी इथे सिंगिंग मारायचं तेव्हा माझ्या समोर बसून नाही प्यायचा तू मग माझ्यावर येत आहे उगाच तू काय पी तर पी मीच प्यायचंय फक्त तू पी ना भाई तू पी ऐक एक मिनिट एक काम कर तू पी नाही तर मी नाही पिणार चल अरे दादूच पितो बाई तू अरे तू नाराज नको हो बाई पितो बोल ये पप्पी घे पप्पी घे म्वा. हा पितो चल काय एवढं यार तू सुरू कर चार्स 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 Cheers. काही झालं गल्यांचा राज होतोय ना आग भरली पोटात काय झालं भाई काय झाला सर्दीमुळे घासा खाऊतोय रे ती गोळी आणली आहे काय रे इथे ते गोळी बी काय? किटाणू जातात ती नाही आणली. अरे काय तुम्ही चल पे दादूच पी प्यायलो नाही मी पितो रे असं कसं पहिला रिस्पेक्ट पाहुण्यांचा हे आता पाहुणे केले आले पण हे दुसरं पाहुण्या यार पी चल पटकन पी रे दादूसला प्यायचं आहे रे अरे कोण रे काही झालं मानसी आहे की काय कोण रे हा? काय झालं हा? पहिला पेगला अशी आपल्याला उचकी लागते आणि ते वरती गोता त्रास आहे ना आपल्याला
असं तर होतं. अरे वसाऱ्या हा वरती गो करून चालणार नाही. दादूस चल आता झाले दोन्ही पाहुणे झाले चल झाले झाले. हा रे झाले दोन्ही पाहुणे झाले. हा. पाहुणे झाले आता रावले राहिले. राहुले ते काय रावले तुम्ही घ्या. नाही भाई अरे असं नाही घ्या ना तुम्ही. नाही भाई अरे घे. मी दारू सोडले भाई, दारू सोडले मी. आता पी आणि मग काय आमचा सोर वसारे आता पी. हलवू नको सांडल. खाली सांडलं मुंग्या मेल्या वसाऱ्यात संशय येईल. भाई पी पी पी. गेला? काय झालं? अरे भाई गॅस मारला. यो मस्त लागलं रे, मजा आली. एकाच वसाऱ्या भाई आता सारखं तुम्ही सारखं नाही दारू. दादूस चल ना आता किती नाटके करशील रे. नाही, तसं नाही नाटक म्हणजे चल पी चल. इतो रे माझ्या प्यायला काय. हा हा रे हा. हा काय सगळे जायले ना. हा. अरे मी घरातला मोठा माणूस आहे. बा, आवऱ्यासारखं सगळ्यांच्या आधी नाही पिणार. कोणाला तरी प्यायला सांग. हा आहे ही आहे. ए माझ्याकडे तर बघूच नका. मला सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही आहे. हातात काय आहे मग. ते भाईची बायको म्हणून माझं माझं वर्किंग आहे. आई परत एकदा सांगतोय काहीतरी गफलत आहे. ए चल रे येडे. ए हा काय बोलतोय काहीतरी गपलत आहे. नाही. आम्हाला पाचताय तुम्ही पित नाही बोलतोय. नाही, नाही, असं येऊ काय कसं? पिणार ना ये असं पी, कसं? म्हणजे ए, पी, बल- चल. बल- बल तू पी आता. म्हणजे पी रे. नको पप्पू. काय नाही रे बाप ए, काय पी. नाही. पी पी. तुमचं पोरग आहे पप्पूस, मी मरून जाईल पप्पूस. अरे बाप सलामत तर पोरं 50. पी पी. पी, चल अरे पी रे. नको बाई. हे दोस्त झाला तो आपला. पी रे. नको बाई. पी 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 पी. आता झाला ना मोठा दादूस. मंद्रू काय दे याच्यात कायच नाही आहे. ए पप्पूस तुम्ही तुम्ही. आला आला दत्ता आला आला ग्लास आला. हा आला ऐकला. आलाय हा आता मी पिणार. पी पी. अरे म्हणजे काय आता मी पिणार. सगळ्यांचं झालं आता मी पिणार. चल पी रे दादू चल. हा मी आता पिणार. इकडे कुठे आलंय. अरे हा अरे हो. अरे म्हणजे लक्षात राहिलं काय पप्पूसला मी चेस केलंच नाही माझ्या. अरे चल चल ये. पप्पूसला चेस या, करतो. सुलतान. ए पप्पूस मी तुला चेस करतो. ए, अरे हे काय गेलात. पप्पूस लय लांब आहे ना त्याच्यामुळे मी तिथपर्यंत उरवला असं. धर रे. काय लपणार आहे ना दादू. नाही नाही, काय नाही हा काय नाही. नक्की ना. अरे असं काय नाही. ये रे दे दे. पी. नाही, एवढा आहे ना. नाही. दादूस मी बोललो ना. दादूस त्याच्यात विष आहे. काय त्याच्यात विष आहे. अरे दादूस मी नाही, मी तुला नाही. महाराज पान केला. मी नाही, मी नाही, मी मग नाही. कोणी केला. माझ्या पोरानं केलं. ए भाई थांब भाई. ए भाई थांब. ए, ए ए, बोल. ए, ए भाई थांब. मला ए भाई थांब. ए थांब भाई. ए भाई थांब भाई. आई 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 भाई ए भाई ए ए ए ए काय केलं रे भाईला. ए बाप ए भाई पप्पूस गेला. पप्पूस गेला. ए भाई आता तुझा भाई गेला. इकडे येतोस की वर्टिगो जातोस. नाही नाही मी येतो ना. हा? येतो ना. हा. हल्ली दुसऱ्या गँग मध्ये जाणं जास्त फायद्याचं आहे. जीव महत्वाचा निष्ठा नाही. मी आलो ना. याला याला आलो आलो. ए, याचं चल याची विल्हेवाट लाव चल. चल 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 भाई घे. तू घे. ये गा तू गा गा. ओ माय गॉड, काय ट्विस्ट होते आणि काय कमाल मजा आली ही मांडवली बघताना. बघूया हास्यरसिकांना किती मजा आली आहे. प्रसाद सर. बहारदार मजा आली मला खूप.
वेगळी कॉन्सेप्ट होती, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती. आणि त्या ग्लासाचा खेळ जेव्हा सुरू झाला तेव्हा तर अजूनच पकडलं स्किट भयानक. ओंकार, तू उत्तम गातोस, हे काय आता वेगळं सांगायची गरज नाही. पण तू जेव्हा गाणं पहिलं सुरू केलंस आणि त्याच्यानंतर अरुण गायला, तर आज योगायोगाने आपल्याकडे आरजे आहेत, दोघंही खूप आपले मित्र. तर त्यांचा अख्खा दिवस, त्यांचा अख्खा महिना, आयुष्य त्यांचं गाण्याभोवतीच फिरत असतं. तुम्ही बोलता आणि मग गाणी लावता. तर त्यांचं असं झालं असेल, म्हणजे तुझं गाणं जेव्हा सुरू झालं तेव्हा ते त्यांचं बोलणं संपून ते मिक्सरला ते गाणं इनपुट देतात त्याचा, आणि अरुणचं सुरू झाल्यानंतर चापकन लुक गेला असेल की काय झालं मिक्सरमध्ये असं. हां बरोबर दिलीपजी? फॅन्टॅस्टिक, मजा आली. बाकी सगळ्यांचं हे उत्तम, टीमवर्क उत्तम. आज मुकेशजींचे जे फॅन आहेत त्यांना हे स्किट वेगळ्या अर्थाने फार आवडेल, कारण एकत्र एका वेळेला मुकेशजींची एवढी गाणी पटकन ऐकायला मिळत नाहीत. आणि दिग्दर्शकाचं विशेष कौतुक आपल्या गोस्वामींचं. सध्या जो 80s 90sची गाणी वापरायचा ट्रेंड आहे, ती गाणी आपल्याला एकीकडे ऐकू येत असतात आणि एकीकडे सीन भलताच चाललेला असतो. तो फॉर्मॅट त्यांनी स्किटमध्येही आणला आणि यशस्वी करून दाखवला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. फार मजा आली, मला इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती, मजा आली. सोनाली मॅम, खूप मजा आली. मला सगळ्यात आधी तुमचे कॉस्ट्युम्स खूप आवडले, की बहारदार दिसताय तुम्ही. ओंकार, तू जे गाणं सुरू केल्यानंतर छोटीशी स्टेप केलीस ना, मी आज तागायत कधी कुठल्या बारमध्ये गेले नाहीये, पण मी असं इमॅजिन करते की तिथले गायक काय करत असतील लोकांना रिझवताना. अप्रतिम. आणि हा ओंकार, मला असं वाटतं इन्स्पेक्टर झेंडेचा अजून हँगओव्हर ठेवलाय स्वतःमध्ये. तर त्या धाटणीच्या, त्या सिनेमातली कॅरेक्टर्स जरा असलेल्या स्किटमध्ये तू जास्त इन्व्हॉल्व्ह होतोय असं मला वाटतं. मला तर खरं मराठी सत्य बघतोय आपण असं वाटत होतं. एवढं टेन्शन आलं एका पॉइंटला. खूप मजा आली. कदाचित पुढे जाऊ शकेल ही गोष्ट असं वाटतंय. व्हेरी नाईस. मंडळी, एक टूर प्लॅनर आला आहे एका कुटुंबाला टूर प्लॅन विकण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा जगप्रवास अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील इरसाल कलाकारांना. खांडेकर, काय एवढं काय झालेलं नाही. थोडा स्पीकर खरखर करतोय, जरा डिस्प्ले हे झालाय, बघ 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 करतोय जरा. तेवढं करून टाकू. आणि आता एवढं करतोय तर रॅम पण वाढवून घेऊ, नाही काय मग डबडं सारखं हँग होत राहतंय. नाही तर मग ओ कसल्या टेन्शनमध्ये बसलाय? काय नाही, आता 5-5.5 लाख सहज खर्च होणार. ओ एवढं नाही हो, एवढं कशाला? 10 लॅपटॉप येतात नवीन त्याच्यात. एवढं नाही, स्वस्तात करून देणार. तुमच्याबद्दल नाही बोलत आहे हो, तुमच्याबद्दल नाही. जी बायको, तिचं टेन्शन आलंय मला. मागे लागली हो माझ्या. कशासाठी? अहो माने, ओ मी ना माझ्या बायकोला प्रॉमिस केलंय, तिला वचन दिलं, डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की तुला फिरायला नेतो. माझ्या डोक्यात फक्त फिरायला नेतो होतो, ते आता मागे लागले फॉरेनला जायचंय. कुठं? फॉरेनला. आता फॉरेन म्हटल्यावर 5-5.5 लाख सहज खर्च होणार. एवढा आहे. त्यात परत लॅपटॉपचा खर्च. म्हणजे विचार केला या सुट्टीत आराम करेन, तर हा खर्च वसूल करायला परत ओव्हरटाईम करत राहा. नाही नाही, तेवढा आहे. माने असं काहीतरी झालं पाहिजे ना, टूर पण कॅन्सल झाली पाहिजे, खर्च पण वाचला पाहिजे आणि बायको पण नाराज नाही झाली पाहिजे. होय काय? हा, एवढंच आहे ना? एवढंच नाही, लय आहे. एवढंच काय? मी करतो. काय करणार? बघा हा, बघा की तुम्ही काय करणार ते तरी सांगा. बघा हो तुम्ही, माझ्या बघा नसती. एक्सक्यूज मी, खांडेकरांचं घर हेच आहे? मी माने. माने? विचारलंय, काय विचारलं त्यांनी? खांडेकरांचं घर हेच? हो ना, मला मी कोण असं विचारलं का त्यांनी? म्हणलं जनगणनावाले असतील ते कसं दोघांचे नाव म्हणजे खांडेकर हे माने हे. यांना गाणं नावाला नाहीये. हा, नमस्कार. मिस हेच आहे ना घर? येस. या मी MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून आलोय. ट्रॅव्हल प्लॅनर आहे श्याम राजपूत. वहिनी. अरे अरे, हा तुम्हीच का श्याम सुंदर राजपूत? अहो तुमचीच वाट बघतो. जा ना, जा जा. या ना, या 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 या. थँक्यू सर. चेतू, 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 ते हे आलेत बघ, ते आलेत बघ, ते ट्रॅव्हल पार्टनर. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. राजपूत. तुम्ही स्वतःच आलात? हो, हो, हो. मला वाटलं एखादा असिस्टंट वगैरे पाठवाल. अरे नाही नाही नाही, तुम्ही 2 वेळा आला आमच्या ऑफिसमध्ये. तुमचा तो उत्साह,
तुमचं एन्थुझियाझम बघून मला वाटलं की स्पेशली मी आलो पाहिजे आणि तुमचा जो प्लॅन आहे तो असा करून दिला पाहिजे. सर वहिनी 10 दिवसांचा स्पेशल प्लॅन तयार केलाय तुमच्यासाठी. शुभ 10 दिवस बसा बसा ना भाऊजी बसा. Thank you, thank you. राजपूत सॉरी भाऊजी म्हटलं अरे नाही, it's okay. चहा वगैरे काय घेणार नाही का? नाही नाही मी डायरेक्ट प्लॅन सांगू का? हा चालेल डायरेक्ट हे हा वा वा वा, खूपच एक्साइटिंग प्लॅन केलाय. नाही नाही काय काय केलंय काय ऐकावा. म्हणजे कसं आता वहिनींचं स्वप्न आहे स्पेन बघण्याचं. हो. स्पेन 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 सांगितलं. हा. माझ्या प्लॅननुसार तुम्ही दोघं अशा पद्धतीने स्पेन एक्सप्लोअर कराल ना की 10 दिवस कसे जातील कळणार पण नाही. हिला कळणारच नाही. 10 दिवस बिलं भरता भरता माझी नाही 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 मला बरोबर कळेल ते. कराय अरे नाही सर नाही सर तुमचा टूर एकदम वर्थ असेल. म्हणजे मी असा प्लॅन करतो ना एक एक पैसा वसूल होणार बघा. नाही खरं आहे, तुम्ही बोलताय ते खरं आहे, हा पण मजा नाही त्याच्यात. मी सांगितलंच नाही आणि मजा नाही. म्हणजे मला माहिती हो, मला सगळं माहित असते. मी लय फिरलेला माणूस आहे. अच्छा अच्छा लय येडा माणूस मी. हो हो. आणि काय स्पेन मध्ये काय ढेकळं ठेवली ती. अहो, काय बोलताय? काय स्पेन मध्ये काय अरे, स्पेन आहे ते. तिथलं कल्चर तिथला इतिहास तिथला फुटबॉल. फुटबॉलचं काय करायचं आहे? दोघांना बी येत नाही खेळायला. नाही बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. मग फुटबॉलला इथलं हे बघा, हे एक फुटबॉल इथलं हे एवढा. ठीक आहे काय हरकत नाही. तुम्ही तिथे पिकासोच्या पेंटिंग्स बघू शकता. मग त्याला तिकडे कशाला जायला पाहिजे? अहो हिथले हिथं तुम्हाला मोबाईलवर सांगितलं का नाही, ए पिकासो पेंटिंग आहे. अरे हो हे बघ आले. बघा पेंटिंग दादा, अशी पेंटिंग सगळी पेंटिंग येणार इथले इथं. दादा तिकडे काय जायला पाहिजे तो? ऐका ना मोबाईल वर बघणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं वेगळं आहे ना. काय वेगळं नाही, अहो, नाही काय वेगळं नाही असते अरे, का? असं काय त्याला काय? स्पेन आहे ते. तिथे काय नाहीये. तिथे नादालचा देश आहे स्पेन. हा नादाल. एक मिनिट हा, सगळ्यांनी थांबा. काय करतो नादाल? हे फुटबॉल खेळतो म्हटलं नाही. बघितलं न्याल दिला स्पेनला न्याल. नाही अगं नादाल लॉन टेनिसचा प्लेअर आहे तो. हिच्यावर खेळणार आहे का तिकडे डबल उगाच आपला काय पण नादाल काय माहिती मी नसतं. तुम्हाला सांगतो ह्यांच्या नादाला नका लागू तुम्ही. अजिबात नादाला लागू नका. दादा दादा ऐका ना दादा काय लावलं तुम्ही नादाल वरून नादाल कसं गरजच नाही. काय काय ते ढेकळं तिथं काय आहे तो? अहो स्पेन आहे ते. तिथलं नेचर वेगळं आहे. तिथली हवा वेगळी आहे. तिथलं ते पोल्युशन फ्री आकाश. हा खूप प्रगत राष्ट्र आहे. तिथे जायला आहे ना शेंझेंग विजा लागतो. हा सोपं नाही तिथे जाणं. सोपं नाही मग जायचे कशाला? जायचंच नाही ना. आणि शेंजन राईसचं सांगू नका. इथं कृष्णा चायनीजवाल्याला फोन केला 2 मिनिटात चिकन शेंजन राईस मला म्हटलं टाइमपास पाठवतो फ्राय नूडल्स पण पाठवतो. नूडल्स बरोबर शेंजन चटणी वाटीमध्ये शेजारी ती कोबी बिबी टाकून 120 रुपयात आव घ्या. हो हो. इकडे खायला जायला पाहिजे 5 लाख घालून शेंजन राईस खायला. दादा तुम्ही शेजवानला शेंझेंग म्हणता. आता तुमच्याशी काय बोलू मी. युरोपियन कंट्रीज मध्ये जाण्यासाठी जो विजा असतो तो शेंझेंग विजा असतो. माहिती मला. माहिती आहे. गंमत केली हो. दादा वहिनी ही का मजा घेत आहेत माझी. हे कोण आहेत? हे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. माने. म्हणजे आमच्या घरात काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला ना की हे सांभाळतात. अच्छा. लॅपटॉप टेक्निकल ऍडवायझर आहेत आमचे. दादा मी तुमच्या कामात बोललो का? तुम्ही माझ्या कामात का बोलताय? मग तुम्ही बोला माझ्या कामात. मी बोलू आता ही धरा करून दाखवा. अहो नाही मी हे नीट करा. मी काय करू ते? करा की त्याला काय होते? अरे नाही हो. हेचनी घेऊन निघाला ना युरोप रोमन फिल्म ह्याचं रोम वाढवून दाखवा. रोम असतं रोम असतं. सांगा वहिनी त्यांना. मला बोलूच देत नाहीये. दादा भाऊजी यांना मी बोलवलंय ना. यांची कंपनी खूप मोठी आहे आणि खूप चांगले रिव्ह्यूज आहे त्यांच्या कंपनीचे. नका काळजी करू भाऊजी आम्ही जाऊन येऊ. अहो काळजी वाटणारच की वहिनी. काय सांगताय तुम्ही? मिडल क्लास माणसाचं कसं असतंय माहितीये का? शेजाऱ्याने जी करेल ते आपण केलंच पाहिजे. नाही मला विचारा की तुम्ही. मी जग फिरलेला माणूस आहे तर नाही, खरं आहे. शिर्डीला जायचं म्हणलं तरी स्लीपर कोच करताना 100 वेळेला विचार करतोय आपण. खरं आहे. बाबा इथं 4 तासावर जायचे कशाला सिटिंग न जाऊ म्हणून. दादा इकडे काय एवढं लांब कसं जाणार आहे तुम्ही? हो दादा बसने नाही पाठवणार आहे त्यांना. मस्त विमानाने आरामात जाणार आहे सर तुम्ही. अरे काय इमान लावलं. इमानानं नेऊन काय मोठं कशात नेणार आहे? इकॉनॉमी क्लासनच नेणार का नाही? हा म्हणजे आणि मला सांगा तिथं नेऊन स्पेन मध्ये काय ह्यासनी 5 स्टार हॉटेलात ठेवणार आहे तुम्ही? नाही, 5 नाही का star तर नाही? नाहीये. इथं काहीतरी मॉटेल सॉटेल काहीतरी कुठे हॉस्टेल फिस्टेल मध्ये ठेवणार तुम्ही. हा तिथनं खिडकीतनं ह्यांनी काय बघायचं? काय आलं का
हे असं असतंय का 5 स्टार हॉटेल? पुढच्या वरी पैसे आले की इथंच राहावा आपण. हे सेम आहे. मागच्या वेळी आपण बालीला गेलो, आपल्याला सांगितलं हॉटेलमधनं बीच दिसेल, काय गटार दिसत होतं की नाही? मग आहे का नाही? मी तर म्हणतो खांडेकर, माणसानं आयुष्यामध्ये आईश तवाच करायची जेव्हा टॉपची करल. नाही, करेक्ट. मग जायचं तर ते जायला बिझनेस क्लासनं जायचं, राहायचं तर 5 स्टार मध्ये. बरोबर. तिथं स्पेनवाली म्हणली बाय खांडेकर आलाय का काय, खांडेकर आलाय का कोण काय? मग असलं पाहिजे बाबा आलाय खांडेकर म्हणून. दादा काय अर्थ आहे दादा? ऐका, हे असं नसतं हो. मग कसं असते? बजेट प्रमाणे ऍडजस्ट करावं लागतं ना आपल्याला. मग आपल्याला जर माहितीये की आपली गुदडी छोटी आहे तर ताणायची कशाला, मोठी कशाला करायची? नाही नाही, बरोबर आहे. मग असं नका करू सर, त्यांची इच्छा आहे स्पेनला जायची, नका मारू त्यांची इच्छा. भाऊजी मला स्पेनला जायचंय, तुम्ही काय आता बोलू नका प्लीज. नाही बघ, चेतन, हे चुकीचं आहे. ते मत मांडतायत ना. आपल्या घरात कशी लोकशाही आहे. आपण काय ठरवलंय, घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण ठरवलंय की नाही? पण ते नाहीयेत आपल्या घरातले. मग हे पण नाही आहेत आपल्या घरातले. अरे पण यांना मी बोलवलंय ना. मग यांना मी बोलवलंय. अरे पण ते रिपेअर करायला आलेत, ते प्लॅन सांगायला आलेत. पण ते रिपेअर करतायत, हे बिघडवतायत. एक काय बिघडवलंय यांनी? काय काय बिघडवलंय यांनी? अगं, आपल्या घराची हार्मोनियम बिघडवतायत, भांडणं लावतायत, माझी इकॉनॉमी बिघडवतायत. नाही वहिनी, मी प्लॅन सांगू की नको? सांगा भाऊजी. हे राजपूत सांगा तुम्ही. कसं आहे, आता स्पेनला जायचं आहे तुम्हाला, स्पेनला. तर 10 दिवसांचा आपला टूर आहे की नाही? काय करणार 10 दिवसात? अरे थांब. मी प्लॅन सांगू? हा. प्लॅन सांगू? Sorry, तर मी काय प्लॅन सांगणार आहे? अरे यार, मला माहिती ना तुम्ही काय सांगणार आहे. मी जग फिरलेला माणूस आहे. मला माहिती यांचं काय प्लॅन असते. येस माने. हा, खांडेकर हे काय करणार सांगू? सकाळी सकाळी उठवणार तुम्हाला, घेऊन जाणार बॉम्बला कुठेतरी एखाद्या समुद्रावर, म्हणणार आहे बघा सनराईज बघा कसा आहे. मग दिवसभर आपलं हिथं तिथं, मग तिथनं परत संध्याकाळी दुसऱ्या कुठल्या तरी समुद्रावर येणार, म्हणणार बघा कसा सनसेट आहे. परत सूर्यच. मग म्हणजे इकडचा सूर्य तिकडे आणि पैसे घेणार. नाही ना, बरोबर. अर्थच नाही ना. काय अर्थ आहे मला सांगा? नाही वहिनी वहिनी वहिनी, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. वहिनी वहिनी इकडे बघा. तुमचा खरा आनंद स्पेनमध्ये जाणं हे तुमचं स्वप्न आहे. तुम्ही आमच्या इकडे आल्या होत्या, 2 वेळा आल्या होत्या. तेव्हा तुम्ही बोलल्या होत्या की स्पेनच्या प्रेमापोटी तुम्ही जिंदगी ना मिली की दोबारा तो तोंड पाठ केलाय. किती वेळा बघितलं? स्क्रीनवर जो पिक्चर बघितला, स्पेन बघितलं, त्याची तुम्हाला एवढी उरळ पडली आहे, तर प्रत्यक्षात ते बघून तुम्हाला केवढा आनंद होईल. आणि वहिनी, नुसतं स्पेन नाही आहे, फ्रान्स आहे, इटली आहे, अर्धा युरोप आहे. मला जायचंय. येस येस. पशा मला स्पेनला पशा मी किती वेळा पाहिलाय जिंदगी ना मिलेगी दोबारा. माझं स्वप्न आहे ना, मला त्या स्पॉटवर जायचं, तिथे ते शूटिंग झालं, मला तिकडे जायचं, मला फोटो काढायचे, मला तो हे सेनोरिटा डान्स पण करायचा आहे ना. पशा मी करा तुला दाखवलंय. वहिनी, दॅट्स द स्पिरिट. वहिनी, ते जे 10 दिवस असतील ना, ते तुमच्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस असतील. म्हणजे ते क्षण आहेत ना, तुमच्या मनावर असे कोरले जातील. वो जो एहसास होगा ना, वो हमेशा आपके पास रहेगा, वो आपको ऐसा गुदगुदाएगा. आणि स्पेशली तिथला सॅन फार्मिन फेस्टिवल म्हणजे आपण असे उभे असतो, तिकडे बैल असतात, तिकडून बैलांना सोडलं जातं, ते आपल्याला टशन देत आपल्याकडे येतात, पण आपण त्यांच्या पुढे पळायचं. तो जोश, ती मजा, तो लोकांचा आरडाओरडा, ते मधोश होऊन कोणाची पर्वा न करता एन्जॉय करणं, तो अनुभव इथे कुठे मिळणार आहे वहिनी? या साताऱ्यात येऊ. साताऱ्यात आमचं बैल बघा. माझा स्वतःचा बैल आहे, बाउन्सर बैल आहे. बाउन्सर नावाचा बैल काय पळतोय त्याच्या पळतोय बैल नुसता पळतोय. आणि वहिनी, तुम्ही बैल बघून काय करणार आहे? बैल बघाय स्पेनला जाणार आहे, 5 लाख रुपये घालू, हे याला काय अर्थ आहे? नुसतं तेच नाही आहे वहिनी, खास तुमच्यासाठी तिथे ला टोमॅटिनो फेस्टिवल आहे. ला टोमॅटिनो फेस्टिवल, सगळीकडे असे टमाटे असतात आणि अनोळखी लोक असतात आपल्या आजूबाजूला. कोणीच कोणाला जज करत नाही. मस्त असे टमाटे घ्यायचे आणि एकमेकांना फेकून मारायचे. टमाट्याच्या रसात आपण असे नाहून निघतो. म्हणजे लहान मुलं कशी मजा करतात तशी मजा करतो आपण. वेगळंच आहे. ती मजा मिळणार आहे. मला जायचंय ना पशा, मला जायचंय. मला तिकडे ना जाऊन हे तो शूटिंग स्पॉट बघायचंय, मला डान्स करायचंय, मला फ्रीज मॅग्नेट आणायचंय तिकडचं. वहिनी, ते काय करणार आहे? फोटो काढून तिथं जाऊन तुम्ही डान्सिंग पिन्सिंग करून? तेच बोलतो. आणि किती खर्च आहे हो? नियर अबाउट 5.5 लाख. बस. आता कोणी काय बोलू नका. 5.5 लाख रुपये टाकून तिकडे जायचं कशाला? फोटो काढायला. मी फोटो करून देतो तुम्हाला.
मी कसं क्रिएटिव्ह फोटो बनवतोय हे असं म्हणजे तुम्ही असं IPL टॉवरच्या 5व्या विश्वमाळ्यावर असं लटकताय ये मी करून देणार तुम्हाला. IPL टॉवर असा धरलाय असा हातामध्ये मी करून देणार तुम्हाला. आणि तुम्ही तिथं दोघं खांडेकर आणि दोघं IPL टॉवरच्या खाली नाचताय शनोरिटा आणि पाहिजे तर कोपऱ्यात येऊ पण टाकतो. ऋतिक रोशन मागणं बघतोय आज तुम्हाला. आहे ना? ऋतिक रोशन बघणार? अरे मी स्वतः तयार करणार तर तुम्ही असंच तयार करणार? फोटो करून देणार. तुम्हाला असं वाटलं पाहिजे तिथंच आहे का काय पॅरिस मध्ये स्पेन मध्ये फिन मध्ये मला नाही नाही पण- गरज नाही नाही, जायची. आणि तुम्ही मॅग्नेटचं काय घेऊन बसलाय फ्रीज मॅग्नेट साठी जाणार तिकडं. अरे मी आता ही काम झालं की नाही माझं आता पुढचं लॅपटॉप रिपेअर करायला जाणार आहे ह्यांच्या घरी. सोनाली कुलकर्णी मॅडम त्या मॅडमला जग फिरले ते लय देश बघितले ती. त्यांच्या फ्रीजवरची 10 काढून आणली तरी कळणार नाही. बरं तेच आता त्याचं काय वाटतच नाही हो. एवढं बघून झालंय आता काय फ्रीज मॅग्नेट मध्ये जे वाढकावायचे मला पाहिजे. मग आहे का नाही. फ्रीज मॅग्नेट मी त्यांच्या घरची आणून देतो तुम्हाला. मस्त. टेन्शन नाही काय. स्पेन लावले स्पेन काय तिथं जाऊ हिथं मोबाईल वर टाकलं का नाही ब्युटिफुल स्पॉट ऑफ स्पेन. या बघा आलं व्हिडिओ. हे काय आले आता वेगळं पण आलं. HD मध्ये आले HD मध्ये. हे बघा. असं ड्रोन शॉट बीटनं वरनं दाखवते ती अख्खं स्पेन. ह्यांना वरनं असं टांगून दाखवणार आहे का स्पेन? कसं दाखवणार त्यांना? बरोबर. मग कशाला जायचे तिकडे मला सांगा. हिथं काय ती बघा की तुम्ही आहे का नाही खांडेकर बरोबर आहे की नाही. आणि वहिनी आता तुम्ही 5.5 लाख रुपये खर्च करणार आहे एवढं तिथं जायला. म्हातारपणात आठवणार तरी हे कुठे गेला होता. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा ती पैसे स्वतःवर खर्च करा. हा मी तर म्हणतो एखादी हिऱ्याची अंगठी करा. हा आहे. मस्तपैकी हिऱ्याची अंगठी करायची. काय मैत्रिणींनी सांगाय भारी वाटेल की बाबा स्पेनला गेलेली भारी वाटेल का बाबा खांडेकरांनी हिऱ्याची अंगठी गिफ्ट केली ही सांगाय भारी वाटेल. वाटेल का नाही हिऱ्याची अंगठी? मग मला ही पण करा. मी हिऱ्याची अंगठी पाहिजे. बिंदास करायचं. नेकलेस फिकलेस करा पाहिजे तर माने नेकलेस करायचा. पोयार त्याला काय होते भाऊजी पोयार तयार करायचे पोयार. पण करून टाका. पाटले फिटले करा. मी तर म्हणतो ती ही पण करा. ठुशी करा ठुशी. ए माने हे करा आपलं चला रिपेअर करा. वहिनी असं मस्त दागिनं फिगिनं घालायचं माहेरा जायचं असं वाटलं पाहिजे. चतना वहिनी यायला का वाटच वाढली पाहिजे तुमची. स्वतःच्या गाडीत बसून जायचं निवांत. चतना वहिनी आली. नाही आहे गाडी आमच्याकडे नाही आहे. गाडी नाही नाही आहे. मग गाडी बुक करून टाका. ऐक ना माने तू आयडिया देतो सगळ्या गप ना. अहो काय तेव्हा गाडी घेतली पाहिजे स्वतःची. स्वतःच्या गाडीनं जायचा विषयच नाही. गाडी घेऊया. नाही, चेतू. नाही भारी वाटेल आपण गाडी घेऊया. नाही, चेतू. मस्त हिऱ्याची अंगठी करूया. पोयार वगैरे ठुशी नाही, बिशी नाही, घालून गावी जाऊया ना. आपल्याला स्पेनला जायचंय चेतू. आपण स्पेनला जायचं. मग पुढच्या वर्षी जाऊया. आपण आता ऐक ना. जाऊया ना. आईला भेटायला जाऊया गावी. स्वतःच्या गाडीने जाऊया. पशा नाही, किती चेतू. आईला भारी वाटेल की नाही पशा. वहिनी तुमचं स्वप्न आहे ना स्पेन? नाही, हा, नाही, जायचंय स्वप्न आहे तुम्हाला. चेतू. पुढच्या वर्षी स्वप्न पूर्ण करू. पुढच्या वर्षी हा सॉरी तुम्हाला त्रास दिला. या तुम्ही. ऐक ना ठीक आहे येतो अरे, लगेच काय जातो जरा काहीतरी बोल ना तू. आता काय बोलू आता. थँक्यू माने नमस्कार. ऐका ना राज काय बोलू आता. चेतू हिऱ्याची अंगठी. स्पेन हो लो मोठा टेपिनो. नाही नाही हिऱ्याची. ओ यार. अगं ते गाडी स्वतःची गाडी मी टोमॅटो मारायला मजा येईल तिकडे. भाऊजी थँक्यू भाऊजी. तुम्ही चहा घेणार? चहा घेणार निवांत बसा भाऊजी. मी पोहे पण आणते. Thank you, भाऊजी, thank you. करा निवांत मध्ये करा. काय विषय नाही. काय लावला नाही पळवून दिला. 5.5 लाखाचा मला आता 15-20 लाखाला धंद्याला लावलं. तू कळतंय तुला? पोहे यार अंगठी गाडी. अरे खर्च करायचा नव्हता म्हणून तुला बोलवलं नाही. चल निघ तू इकडून. खांडेकर टेन्शन नका घेऊ. आपण रिपीट मध्ये वेगळा प्लॅन मारू ना. बोलवा वहिनीसने. काय प्लॅन मारणार? मी आहे बघा तुम्ही. काय प्लॅन मारणार? आपण काय करू वहिनीसनी सांगू की लोणावळ्यात एक मस्त पैकी फ्लॅट बुक करा. पावसाळ्यात लोणावळ्यात जायचं. निघ इकडून. लॅपटॉप माझा ठेव. अहो, असं मी मोबाईलवर काम करेन तू निघ. रिपेअर अरे निघ म्हटलं ना. चल निघ. काय करताय दादा? वा 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 टेक्निकल ॲडवायझर आणि टूर प्लॅनर मधली जुगलबंदी आम्हाला फारच आवडली. बघूया हास्यरसिकांना किती आवडली आहे. प्रसाद सर. तुम्हाला एक गंमत सांगतो. सोनालीकडे 2 फ्रीज आहेत. मी आत्ता रिसेंटली जाऊन आलो. एक फ्रीज अख्खा त्या मॅग्नेटनी भरला आहे म्हणून उरलेली मॅग्नेट लावायची कुठे म्हणून तिने दुसरा फ्रीज घेतला.
मस्त विषय होता आणि कडक कडक सादरीकरण होतं. सावत्या, तू आता हास्य जत्रा वगैरे बंद कर. हाच प्लॅन तू सगळीकडे विकायला लाग. लोकांच्या टूर कॅन्सल करायच्या. पहिली सुपारी माझ्याकडनं. मस्त, अप्रतिम स्किट, मजा आली. थँक्यू दादा थँक्यू. सोनाली मॅम. एक तर स्वतः हवाईयन लुकमध्ये आहे. आत्ता कुठेतरी जाऊन आलाय असं वाटतंय. वर आम्हाला सुनावतोय कुठले फ्रीज आणि कुठले स्टिकर शोधणार आहे. बघून घेऊ. खूप मज्जा आली. श्याम, फार छान. तू हिरिरीनी प्रयत्न केलास कारण तुला असं वाटलं घेणार आहेतच. वहिनी 2दा ऑफिसला येऊन गेल्या होत्या, त्यामुळे तू त्या आत्मविश्वासाने आला होतास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळेजण आपले वाटलात. आपल्या आजूबाजूला इतकी कुटुंब आहेत ज्यांची अशी छोटी छोटी स्वप्न असतात की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग ते यंदा 2 वर्षांनी कार घ्यायची, कधीतरी घर घ्यायचं, कधीतरी आपण अमुक एका भारताबाहेरच्या देशात जायचं, असं काही ना काहीतरी प्रत्येकजण ठरवत असतो. पण सगळ्यात छान म्हणजे या स्किटमधून तुम्ही जी आशा दिलीत आणि जे स्वप्न दाखवलं आणि जे खुदकन हसवलं त्यासाठी थँक्यू. थँक्यू थँक्यू.